बोला तुम्ही. सरकार घाबरलंय तुम्हाला वाटते का? अभिजित दिपकेच्या जे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आहे 100% घाबरलंय. हां सरकारला बलात्कार हा त्यांच्यासाठी मोठा गुन्हा नाही, सरकारची चूक दाखवून देणं हा त्यांच्यासाठी खूप मोठा गुन्हा आहे, असा विषय. हा म्हणजे रेपिस्ट माणूस सुटू शकतो जेलमधून, पण ह्यांची चूक दाखवणारा माणूसही त्यांच्यावर ईडी लावणार, केस टाकणार त्यांच्यावर, असं करणार. सरकारच्या विरोधात म्हणजे त्यांची चूक दाखवायचीच नाही, ती जी चालू तीच चालू द्यायचं, असं सरकारचं म्हणणं आहे. पण आता जनता शहाणी झाली, आता जनता काही ईडी राहिलेली नाही, सगळी जनता आवाज उठवला ना सरकार बदलू शकतंय केव्हा पण. नरेंद्र मोदी यांनी इतके दिवस भावनिक मुद्दे जसे की देव धर्म या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या किंवा या गोष्टी समोर ठेवून ते कुठंतरी इलेक्शनमध्ये जिथून ते इलेक्शनचा कुठंतरी फायदा घेत होते. तुम्हाला वाटते का हे भावनिक मुद्दे आता येणाऱ्या इलेक्शनला चालतील, असं काय वाटतंय का तुम्हाला? अहो काहीच चालणार नाही आता यांचं. यांनी हिंदू मुस्लिम करून सगळे वाट लावून टाकले देशाची. काय नाही हिंदू मुस्लिम काय हो, काय आहे काय? जेव्हा त्या टायमाला मुसलमानाचा पंतप्रधान होता त्या टायमाला हिंदू खतऱ्यात नव्हता, आणि हिंदू माणसं स्वतः समर्थ येतं आपली रक्षा करायला. असं यांची सरकारची काय गरज नाही. आता सध्या बी हिंदू खतरे में, कशाचा खतरे में, कोण खतरे में, काय संबंध, कशामुळं? सगळ्यात जास्त हिंदूची संख्या आहे, कशाला खतरे में? ज्या टायमाला गरज येईल त्यावेळेस रस्त्यावर पण उतरतील आणि सगळंच करतील, आक्रमक व्हायला पण आक्रमक होतील, असा विषय ना. ज्या टायमाला मुसलमानाचा पंतप्रधान होता त्या टायमाला तो कधी बोलला नाही मुसलमान खतरे में, आणि आपला हिंदूचा पंतप्रधान असताना स्वतः बोलतोय हिंदू खतरे में. अरे ह्याला काय अर्थ आहे? हिंदू खतरे में, कशानं खतरे में, काय संबंध? जनतेला फक्त दिशाभूल करायची यांना, बाकी काय विषय नाही. हिंदू खतरे में काय जरी झालं तरी हिंदू खतरे में.